अरे माणसानं बुद्धी दिलेली आहे, चांगलं काय वाईट काय जरा विचार नक्की करा. जिथे गर्दी बघितली तिथे मनुष्य पळतोय, म्हणजे तो माझं काम करून देईल. अरे कोण बुवा बाबा भोंदू मठाधीश आता बसलेले आहेत देवांचं मंदिर उघडून मठ उघडून, तो तुमचं गारणं काहीच घेऊ शकत नाही आणि तुमचं गारणं दूर पण करू शकत नाही. कारण तुमचे गारणं दूर करू शकतो तो फक्त एकच भगवंत. आधी अनंत तो होता आहे राहणार. फक्त एवढंच लक्षात घ्यावा, तुम्ही जाता कोणाकडे ते पहिलं बघा. देवाकडे जाता, त्या मठाधीशकडे जात नाही, त्या साधू बाबाकडे जात नाही. तो तुमचं दुखणं पण दूर करू शकत नाही, तुमचं कर्म पण धुवू शकत नाही. तुमचं कर्म तुम्हालाच धुवायचं आहे. होईल तेवढं तुमचे इष्ट असतील, तुमचे घरचे जे कुलस्वामिनी असेल, कुलदेवता असेल, त्यांचं नामस्मरण करा. तुमच्या गुरूंचं नामस्मरण करा. बघा 6 महिन्यात काय फरक पडतं आहे. पण सगळ्यात मोठं तुम्हाला धर्माने चालायला पाहिजे, सत्यावर राहायला पाहिजे. कोणालाही आपण त्रास देऊ नये, दुःख देऊ नये, कोणाचंही लुबाडून घेऊ नाही, कोणालाही ईर्ष्याने बोलू नये, कोणालाही ईर्ष्या करू नये. हे सगळ्यात मोठी गोष्ट. हे तर मी बोलतोच प्रत्येक माझ्या मुलांना जे येतात त्यांना. हे तुम्हाला कोणत्याही मठाधीशकडे, कोणत्याही बाबा बुवाकडे ऐकायला नाही मिळणार. का नाही मिळणार आहे? कारण त्यांना माहीत आहे, ऐकले तर ऐकतात, नाही तर नाही ऐकत. पण माझं सांगणं धर्म आहे, तुमचं ऐकणं न ऐकणं तुमचं कर्म आहे. कारण सांगायला तर पाहिजेच पाहिजे. आता जिथे माझ्याकडे जे मुलं येतात, मी जर का त्यांना चुकीचं मार्गदर्शन दिलं तर ते चुकीच्या मार्गदर्शनावर चालणार आहे. मग इतरेकडे जातात बुवा बाबा मठाधीश्वराकडे, तसंच इथे आल्यासारखं होईल. तसं मला नाही करायचं आहे. आला तर धर्मयुक्त कर्मांनीच चाला तरच माझ्याकडे या, नाही तर नका येऊ. हे स्पष्ट स्वच्छ शब्दाने का बोलतो? कारण ते मुळापासून चांगले व्हावं असं मला वाटतं, ना की शाखापासून. जिथे तिथे जातात तिथे फक्त शाखाने त्यांना दुरुस्त करतात, ते काही उपयोग नाही. शाखा छाटले जातात. पण बूड जर का चांगलं राहिलं, दणकट राहिलं, तर झाड फलतंय, फुलतंय, फूल देतंय, फळ येतंय, कुजत नाही. का कुजत नाही? कारण मुळात जे बूड आहे त्याला तयार करण्यासाठी गुरु सगळं आपलं अस्तित्व पणाला लावतो. लक्षात ठेवा, तोच तो गुरु आहे. नुसतं नावाला मी मठ उघडून बसलो, नावाला मंदिर खोललो, देवमूर्ती स्थापन केलो, नावाला गुरु होऊन बसून काही उपयोग नाही. हे लक्षात ठेवा. गुरुला सुद्धा शिष्यांना घडवण्यासाठी फार प्रयत्न करायला लागतं. का करायला लागतं? कारण आपली मुलं बिघडू नये, आपली मुलं वाईट मार्गावर जाऊ नये. आपल्याकडे आपली मुलं येतात म्हणजे चांगली घडावं. चांगले घडावं म्हणजे काय? आपल्यामुळे आपली मुलं घडतात, तसंच ते दुसऱ्यांना घडवावं असं गुरूंना वाटतं. लक्षात ठेवा.